आटपाडीत व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एकजण ताब्यात, अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती वाढली। आटपाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात चौघांना अटक झाल्यानंतर एका व्हायरल व्हिडिओमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढलेली आहे। 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली। या क्लिपमध्ये या प्रकरणातून सुटायचं असेल तर 50,000 रुपये द्यावे लागतील, मी मध्यस्थी करतो असा संवाद आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी एकाच चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होते आहे। व्हायरल क्लिपमधील संभाषणात काहींची नावे असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आटपाडी पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीतून आणखीन काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे या प्रकरणामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। पोलिसांची भीती दाखवून आर्थिक मागणी केल्याच्या प्रकाराची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणात सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आहे। नमस्कार, मी विपुल पाटील, SDPO विटा। आटपाडी पोलीस स्टेशनमधील करगणी येथे एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास हा विटा पोलीस स्टेशनमधील महिला PSI कांबळे मॅडम ह्या करत आहेत। सदर गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। मोबाईल हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत। सदर गुन्ह्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव नाही आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा निपक्षपणे होत आहे। सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे। त्यामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एका खासगी इस्माने पोलिसांचं नाव घेऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पैशाची मागणी केलेली आहे। सदर बाब ही वरिष्ठांना निदर्शनास आल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांनी सदर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे। त्याप्रमाणे सदर ऑडिओ क्लिपचा त्यामध्ये कुणी पैशाची मागणी केली, कुणाकडे पैशाची मागणी केली याचा सखोल तपास केला जाईल। ऑडिओ क्लिपचं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, आटपाडी।